गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलं की भुसावळात घुसताना अंगाला काटा यायचा, इतकी गुन्हेगारी होती। तर गिरीश भाऊला मी सांगतो की भाऊ गुन्हेगारी होती, पण ज्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस आमच्यापाशी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जायचा। जे गुन्हेगारची पद्धत, गुन्हेगार लोक होते त्यांना रोजगार देऊन आम्ही गुन्हेगारी कमी केली आणि सावकारे मंत्री झाले, राज्यमंत्री, नंतर ते आमदारही होते आणि परत मंत्री झाले। त्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये 27 खून झालेले, 27 खून। आणि या भुसावळ शहरामध्ये इतकी दहशत की या भुसावळ शहराचा नागरिक भुसावळ सोडून चालला होता। आणि ते वेळेस ते आमच्याकडे बघायचे त्यावेळेस की चौधरी बंधू तुम्ही कुठेतरी, सत्ता आमची नाही, थोडस काही वागायला गेलं तर लगेच खोटे गुन्हे दाखल। पण खोटे गुन्हे दाखल माझ्यावरती पूर्वी झाले, मी समोर गेलो त्या खोट्या गुन्ह्यांच्या वेळेस। आता उद्या ही पत्रकार परिषद झाल्यानंतर एखाद्या वेळेस असू शकतं की मला परत कुठे मला मागच्या वेळेस नोटीस कुठे दिली होती तुम्हाला माहिती आहे? आशिक खान शेरखान हा जो आज राष्ट्रवादीत गेला याच्या स्टेजवर होतो मी, तिथं मला हद्दपारीची नोटीस दिली होती। मला हद्दपारीची नोटीस कोणत्या विषयावर दिली होती? ते दुकानावरती मी उद्घाटनाला गेलो आणि मी तिथं पेढा भरवला त्या दुकानात, त्या दुकान मालकाने त्यांची केस होती अगोदरची, त्या चौरसियाची त्यांची अगोदरची केस होती। तर मग मी तिथे आलो त्यांच्या दुकानात घुसलो घर मालकाचे आणि भाडेकरू राहतोय। समजा कोणत्या भाडेकरूचं तुम्ही गेले तिथे घरात तर तो घर मालक तुमच्यावरती केस करेल का? ती नकली केस माझ्यावरती बनवली आणि मला हद्दपार करण्यात आलं। त्याच्यानंतर 2-3 खोटे गुन्हे माझ्यावर टाकण्यात आले। त्याच्यातून आम्ही बाहेर निघालो आणि आमचं जीवन व्यवस्थित चाललं। आमचे मुलं आता मोठे झाले, आता आम्ही फ्री झालो। आता जर का खोटा गुन्हा झाला तर जो पुढारी खोटा गुन्हा करणारा राहील त्याला असं उत्तर दिलं जाईल की महाराष्ट्र लक्षात ठेवेल की हे काय झालं। कारण आम्ही कोणाला छेडत नाही आणि जर का आम्हाला त्रास झाला तर आता आम्ही त्रास सहन करण्याच्या हिशोबात नाहीये आणि आम्ही सर्व भोगायला तयार आहे। आमचे मुलं मोठे झाले, ते त्यांच्या कामाला लागले, त्यांचं कमवायला लागले, त्यांचं खायला लागले, त्यांचं करून आम्हाला लोड राहिलेला नाही। जर का कोणी चुकीचं करायला गेले आमच्या सोबत तर त्याला प्रत्युत्तर चांगलं भेटणार नाही।